हाय गाईज, रित्वी बघा ना किती क्यूट दिसते हेअरबँडमध्ये, पण ना ती घालूनच देत नाही आम्हाला. 2 मिनटं पण नाही ती घालू शकत. त्याच्यानंतर आम्ही तिच्या बड्डेचा केक्स वगैरे बघायला गेलेलो, डिझाईन्स वगैरे, आणि नंतरला घरी आलो. हा दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगचा व्हिडिओ. ती तिच्या दादांसोबत बाहेर खेळत होती, तोपर्यंत मी माझी कामं करत होते. ते लोक तिला ना झोक्यावरती खेळत होते. तिची मावशी पण आलेली. त्याच्यानंतर मस्तपैकी मी भात बनवला आणि आम्हाला साबुदाण्याची खिचडी बनवायची होती, तर मी साबू धुत होते भिजत घालायला. त्याच्यानंतर ही बघा कशी खेळते मस्त वगैरे. तिला हा झोकाना खूप आवडतो गावाला गेल्यापासून, त्याच्यामुळे आम्ही तिला घेतला होता. मग मस्तपैकी मी रेडी झाले, कारण की मला जायचं होतं कुर्ल्याला. त्या मॅडमला मी बाय करत होते, तर मला बोलत होती जा, तिला काय फरक नाही पडत मी असू या नसू. त्याच्यानंतर मी माझ्या गाऊनसाठी कॅन घेतलं आणि विकीचं आउटफिट घ्यायला गेले. त्याचा पण कोट वगैरे रेडी झाला होता, मग ते घेतलं आणि निघालं. त्याच्यानंतर विक्की मला कुर्ला स्टेशनला भेटला, ज्यूस वगैरे पिलो, ऑटोमध्ये बसलो आणि सीधा घरी निघून आलो. मस्तपैकी घरी आलो आणि मॅडमला फ्रेश केला. त्याच्यानंतर हिचं काय झालं बघा. दादा ह्याला आवाज देते बघा, दादा ए चल वरती. आजकाल ना ह्या शिड्या पण चढायला लागले. केवढीशी होती रित्वेने, किती मोठी झाली बापरे. हिच्याच मागेच करावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी. भीती वाटते, एकटी येते ना याच्यावरती चढती, लक्ष नसताना खूप लक्ष द्यावं लागतं. मग तिला जरा बाहेर घेऊन गेलो, तिचा मामा मी, आणि राऊंड मारून. आणि घरी आल्यानंतर माझी बहीण बनवत होती जेवण. वाव, माझ्या बहिणीने काय दाल तडका बनवला, दाल तडका. मी पण या खायला. माझी पोरगी तर मेथीची भाजी शोधते आणि ही बाई तर चपात्या करते आणि मी खाते जिलेबी. नंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि रित्वीला जेवण चालत होते. तिचा डाबात सोडला आणि तिच्या मावशीने बनवलेला दाल तडका तो तिला एवढा आवडला की ती तेच मागत होती. मग घरी गेलो आणि झोपलो. ओके बाय.